मामांजी आपण एक काम करूया, राणा भाऊजीसनी मिरजेला घेऊन जाऊ बघा. डोसक्यावर काही परिणाम झाला असेल का नाही की तिकडं लई चांगला उपाय करतात बघा. अहो आमच्या गावी एक पोरगी होती, चंद्या आठवत्या का ती पोरगी? तिच्या डोसक्यावर परिणाम झाला होता बघ. त्या पोरीला तिकडं मिरजेला मेंटल हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो, तिकडं तिच्यावर इलाज केला आणि खडखडीत बरी झाली बघा. तुमच्या डोसक्यावर काय परिणाम झालाय का? तुम्हाला कोणी सांगितलं राणाच्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून? राणा भाऊजींच्या डोसक्यावर परिणाम झालाय, मानसिक प्रॉब्लेम आहे काहीतरी. वहिनी आता बास. वहिनी तुम्ही तुम्हाला हवे तसे अर्थ नका काढू प्लीज. यांचं काय करायचं आम्ही बघतो. ठीक आहे ठीक आहे, आम्ही इथं एवढं कळवळून सांगायलोय पण कुणाला आमची किंमत नाही या घरात. पुढं मागं काय भलतं सलतं झालं का नाही तर आम्हाला अजिबात विचारू नका. मग काय भलतं सलतं? तुम्ही आधी भलतं सलतं बोलायचं बंद करा. खरं येड राहणार नाही तुम्हाला लागलंय. अहो असं नको मामांजी, राणा भाऊजी मेंटल झाल्यात असं आम्ही कधी म्हणलंय का? म्हणलंय का कधी? आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे, ते मानसिक सल्ला देतात का नाही समजून सांगतात बघा. तसल्या डॉक्टरांकडे राणा भाऊजीचे नेऊ आणि एकदाच बरं करू बघा त्यासनी. त्याची आज कंडिशन बघत नाही आम्हाला काय आनंदाचे उकळे फुटायला लागलेत का काय? आम्हाला असले कोरडे सल्ले द्यायचं बंद करा. आईच्या डोक्यात काय कांदे बटाटे भरलेत का काय कोणाच ठाऊक. चल चांदे. का जी उकले भानायले जर चहा देता का? अहो मी आणते. नको अंजली, मी आणते, तू थांब. काय आपली दाखली सू. कधी कधी वाटतं या बाईला घरातून हाकलूनच दे, पण घराण्याची इज्जत सांभाळायची म्हणून सहन करावं लागते, बाकी काय. अंजली तू पण लय ऐकून घेत जाऊ नकोस. जिथल्या तिथं उतरून ठेवत जा. हे ऐकायला लागले की यांना लय करायची सवय. आबा आपण आता यापुढे कसं करायचं? म्हणजे आज शेतावर जाऊन आल्यावर सगळं नीट होईल असं वाटलं होतं मला, पण सगळं उलटच झालं. खरं तर शेतात गेल्यानंतर रानाने फुलायला पाहिजे होतं. मला बी तसं वाटलं म्हणून आपण त्याला शेतात घेऊन गेलो होतो ना. मी तिकडे काही जाणवू दिलं नाही, पण हे शेतावर ज्या प्रकारे वागत होते ना ते पाहून मला यांची खरंच खूप काळजी वाटायला लागली. म्हणजे आपण आता जे काही करतोय ते चूक आहे का बरोबर आहे काहीच कळत नाहीये मला. नाही काय काळजी करू नको. आज पहिला दिवस होता. आपल्याला जे पाहिजे ते घडलं नाही म्हणून हिंमत हरायला नको. आपण प्रयत्न करू आणि मग ठरवू काय. साहेब नमस्कार. वहिनी नमस्कार. अरे भाल्या नमस्कार. नमस्ते नमस्ते. काय भाल्या? काय नाही, कसं आमचा पहिलवान आज शेतात गेलं म्हणून कळलं.
लई गडी खुश असणार बघा. नाही, ह्यांची उदासी काही केलं जातच नाही. इकडे रानाचा उदास, इकडे वसतात उदास. काय व्हायले काहीच कळून झाले. मी काय त्या दलजी समोर टिकणार आहे वय? एकटा रानातच होता, त्याला टक्कर देणारा. पण तोच आता असा हातपाय गळून बसला, वज्री केसरी गेलीच म्हणायची. अशानं तालीमी पण पडणार बघा. अरे इथं आम्हाला रानाचं पडले आणि तुझं काय मध्येच तालमीचं? राणा महत्वाचं का तालीम? नाही नाही, तसं म्हणायचं नव्हतं मला. कवा बी मला रानाचा महत्वाचा आहे. पण तो बरा व्हायला पाहिजे, मगच तालीमीचं खरं आहे बघा. हे तालीम कधीच बंद पडू देणार नाही. होय, पण रानाचा तालमीत आला पाहिजे. रानाकडे बघून आम्हा पहिल्या लय उरूप येतोय बघा. आवाजात तोच तालमीत नाही म्हणलं, सगळी तालीम सुनी सुनी पडली आहे. मला तर अजिबात करमण झाले. अरे पण रानाला कुस्ती खेळायची नाही म्हणून सांगितले डॉक्टरनं. रानाचा कुस्ती नाही खेळा तरी बी चालेल, नुसतं समोर बसू दे. अहो नुसतं समोर बघितल्यावर पहिलवान असले आमच्या हुरू गेली बघा. तालमीचा आणि रानाचं लय पक्क नातं आहे. भाल्या, अरे अरे नीट धर की, लाव की नीट जोर. वज्र केसरी आपली बरं का, काय बी होऊ दे. वज्र केसरी जिकायची मला. समजा हे उद्या तालमीत आले तर लय भारी होईल बघा वहिनी. अहो रानाचा तालमी जर आला तर पाक धुळा जोडून देतो बघा. आखी तालीम नाचायला रानात आल्यावर वस्ता तर कुशीर पागल होतील बघा. हो, आणि तुम्हा सगळ्यांचा आनंद बघून यांनाही खूप आनंद होईल. ठरलं तर मग उद्या हे तालमीत नेहमीच्या वेळेत येणार. खरंच काय वहिनी? खरंच. वहिनी एक नंबर बघा. मी सगळी तयारी करून ठेवतो. रानादाला तालमी पत्र आणायची जिम्मेदारी तुमची. हो. पुढचं माझं मी बघतो. चला निघू काय? पहिली वाजताच जाऊन खुशखबर देतो. भाऊजी, आता आलाय तसे यांना भेटून जावं तर. अंजली, बरं झालं तालमीचं डोक्यात आलं. शेत नाही तर तालमीने काय फरक पडतोय बघ. खरंच, आपण उद्याच यांना तालमीत घेऊन जाऊया. तालमीतली माती आणि कुस्ती दिसली ना की नक्की यांचा उत्साह परत येईल. बेस्ट. योगडी तालमीत यायला तयार व्हायला पाहिजे ना. नाही, आज शेतातला अनुभव काय चांगला नव्हता. आबा, तुम्हीच म्हणालात ना हिंमत हरायची नाही म्हणून. मी अजिबात हिंमत हरणार नाही. यांना तालमीत कसं आणायचं ही जबाबदारी माझी. मी यांना निराशेतून बाहेर काढणारच. यांना परत पहिल्यासारखं करणार म्हणजे करणार. आले. बघितलं दोघींमध्ये केवढा फरक आहे ते. म्हणून अंजली थोरली सून आहे. दातड काढाय काय झालं का तुला? कुठं काय? काय नाही. काय झालं काय? हा, सांग सांग, सरळ सरळ सांग, काय झालं? काय नाही, आपलं असंच असंच. साहेब पण का नाही कव कव लईच कॉमेडी करतात. ते काय म्हणले तुम्हाला? तुमच्या डोसक्यात कांदा बटाटा भरल्यात. आता तुमचं डोसकं म्हणजे काय पोत आहे कांदा बटाटा भरायला? उगा आपलं काय तर. दे ती उशी, उशी दे. आणि इकडं काय ग? काय म्हणलास? आमच्या डोसक्यात कांदा बटाटा भरल्यात? हा, तू का नाही आमची वैरीण आहेस बघ, वैरीण.
लागतील म्हणून इथं तुला आणलं, पण तुला काही किंमत नाही त्याची. निघ निघ या घरात. लय झाली, लय नाटकं झाली. निघ. तुम्ही का नाही कायम असंच करतच असंच करणार आम्ही, असंच करणार. म्हणजे काय मी बोलतच मी एवढ्या जीवा भावानं तुमची सेवा करते तरी मी तुम्हाला असंच करतच ते काय नाही ते जाते परत जाते. माझा निघ, आत्ताच्या आत्ता निघ. नाटकं करायला समजे. ते माझ्या एसटीच्या तिकिटाचा पैसा द्या. तिच्या तिकिटाचा पैसा तर होती का? देऊ. जा तू चंदे जा. तुला जर एवढाच कटाळा आला असेल का नाही तर खरंच निघून जा. आमचं आम्ही एकटं लढतो. तसं बी आता पतूर आमच्यासाठी आम्हीच लढत होतो ना बघ. कुणाची मदत होती आमसनी. याच्या पुढे बी लढतो आमच्या हक्कासाठी. जा निघून. तुला देतो एसटीचे पैसे आम्ही. जा. नाही तसं मला काय बी नको. मी तुमची पाठ राखी नाही. मी असं कसं सोडून जाईन तुम्हाला एकटीला. अजिबात नाही. काय साहेब तुम्ही का नाही अजिबात काळजी करू नका. अखेरला जी तुमचीच आहे बघा. माझं मन सांगतंय तसं. तुम्ही कायम या घरच्यांच्या चांगल्यासाठी सांगत असता. पण कुणाच मी पटतच नाही. त्याला आपण काय करायचं? तेच तर. एक दिवस या घरातल्या समद्यांना आम्ही सरळ करणार म्हणजे करणार. खरं सांगायचं तर पैसा तुम्ही म्हणताय तसं त्याला राहण्याला मेंटल दवाखान्यात भरती करायला पाहिजे बघा. तर हिथं तर कोणाच बी पटतच नाही बघा तुमचं. मग काय करायचं मग? तुला सांगतो चंदे, ते मोडकं 12च्या भावात जाणार आहे बघ. अहो ताईसाहेब तसं झालं तर चांगलंच आहे की तुमच्यासाठी. अहो पण ती मास्तरीन बसली ना मग वाट अडवून. ती काय वाट अडवणार आहे आमची? ते मोडकं 1 मिनिटाला आहे तर ती 10 मिनिटाला आहे बघ. फुलझाड लावून कधी कुठलं खुळशान झाल्याचं ऐकलंयच काय कधी? अजिबात नाही. नाही. आत्ता कुणी आमचं ऐकत नाही या घरात म्हणून. मागणं समधी पस्तावणार आहे बघ. मास्तरडीच्या नादाला लागून स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घ्यायलीच समधी. जाऊ द्या मरू द्या तिकडे. तुम्ही का नाही लई विचार करत बसू नका. आणि हा अजिबात रडत बसू नका बघा. तुमच्या डोळ्यात पाणी बघून मला कस तरी झालं. माझ्या काळजात कालवल्यागत झालं बघा. आता माणसाची कधी मधी हार होत असते ताईसाहेब म्हणून काय रडत बसायचं असते वय? ही नंदिता कधी बी हारत नसती चंदे, ध्यानात ठेवायचा. डोसक्यात कांद बटाट भरल्यात असं म्हणून आज पत्र कुणीच आमचा अपमान केला नव्हता. तेव्हा थोडं वाईट वाटलं खरं. पण तुला सांगतो चंदे, एक ना एक दिवस या समद्यांना असा रडवणार आहे का नाही तू बघतच बस बघ. अहो पर ताईसाहेब ती मास्तरीन आहे की तुमच्या प्लॅनिंग मध्ये काय ना काय तर काड्या घालतच असते ती. तू नग त्याचं टेन्शन घेऊ. त्या मास्तरडीचा बंदोबस्त कसा करायचा ते चांगलं आलंय डोसक्यात आता आमच्या. फुलझाड काय ते मोडकं तिच्यामुळेच कम्प्लीट मेंटल झालंय. हे आता अख्ख्या घरादाराला दाखवून देणार आम्ही. अहो पर त्या रानादाला शान करायला निघालेत की समधी. तू नग त्याचं टेन्शन घेऊस चंदे. जरा वारा घाला मस्त आता गरज आहे. ताईसाहेब सांगा की काय करणार आहे तुम्ही? तुला नाही कळायचं चंदे, कारण तुझ्या डोसक्यात कांदा बटाट भरल्यात. अरे वा चांगले की म्हणजे आपल्या दोघींची डोसकी सेम. चंदे
या मोडक्याचं डिप्रेशन गळ्यापतोर उतरलंय ना. आता ते त्याच्या डोसक्यापतूर कसं उतरवायचं ते बघतो आम्ही. बाळा, अरे जरा नीट खा की. खाल्ल्याशिवाय कशी ताकद येणार सांग बरं. खाणार का गोदाक्का? आता राणादा सगळं ऐकायला लागलंय माझं. काय राणादा खाशील ना मग? खाण्याच्या बाबतीत राणादा कधीच कमी पडत नाही. बस बस काय सपिव की सगळं. तर भाल्या म्हणतोय तर सपिव की समज. नाही नको, पोट भरले माझं. अरे एवढूस तर खाल्लंयस, एवढूशानं पोट भरतय होय. खरंच नकोय मला. मग थोड्या वेळानं परत खाशील काय? ठीक आहे मग गोदाक्का, परत थोड्या वेळानं जेवण आणूया. आता राणादा आणि भाल्याला बोलत बसू दे. थांब बस. बस आणि इकडे आल्या. बस इथं आहे मी. राणादा, अरे पहिलवान असं खाणं पिणं सोडलं तर कसं चालेल? आता मी पैलवान नाही राहिलो. ग बस, उगाच काय बी बोलू नकोस. तू पहिल्यापासून पैलवान होतास आणि पैलवानच राहणार. अरे पैलवान म्हणून सगळं जग ओळखते तुला. तेव्हा दाबून खायचं बघ. कशाला? अरे आता मातीतच उतरता येणार नाही तर कशाला खायचं? भाल्या, तुझ्या दोस्ताची पैलवानगी संपली रे. घर कोंबडा झालाय तुझा दोस्त. आता रगच राहिली नाही त्याच्यात. असं काही नाही बरं का राणादा. उगं काय बी बोलू नकोस. मर्दा, तुझ्याशिवाय आपल्या तालमीला तालीम कोण म्हणाल काय? तुझी गरज आहे तालमीला. तू लवकरात लवकर बरा हो आणि तालमीला ये बघ. भाल्या, मला जमणार नाही. खरंच माझ्याच्यानं काय होणार नाही आता. राणादा, तू असा हातपाय घालून का बसलाय? कारण पायाच कामात गेलाय माझं. कोण म्हणलं? असं कधीच होणार नाही. आज ना उद्या तुझा पाय बरा होणार बघ. नाही होणार. होणार. राणादा, ते पहिलं तुझ्या मनाला लावून घेतले ते सोड आणि नव्या उमेदीने उभा राहा की. मला बी तसंच वाटते. डॉक्टरांनी काय सांगितलं ते माहितीये मला. माझ्याकडनं लई मोठी चूक झाली. ना ऍक्सिडेंट झाला कुणाच ठाऊक. चूक माझी, भोगावं लागते तालमीला. असू दे, ते झालं ते झालं. तू बरा हो आणि तालमीला ये. मला तुला किती वेळा सांग, मला खेळायला जमणार नाही आता. मग खेळायचं राहू दे. नुसतं तालमीत येऊन बस की. कशाला? अरे मला खेळताच येणार नाही तर मी तालमीत येऊन करणार तरी काय? तालमीत येऊन नुसतं असं बसून राहणं माझ्याच्यानं सहन होणार नाही रे. तुला सांगतो भाल्या, नुसती खेळता येणार नाही यो विचार मनात जरी आला तरी मला कसं तरी होतंय रे. कवा कवा वाटतंय जीव द्यावा. राणादा, असं येड्यागत बोलू नकोस. काय झालेलं नाही, सगळं होतंय नीट. भाल्या, तुझा आता समजाने एकटं सोडा. अजिबात नाही. मी रोज तुझ्याकडे येणार. बघू कसा बरा होत नाहीस ते. मला जरा पडू देत. तुझा राणादा, भाल्या जा रे. राणादा, आत्ता जातो पण परत उद्या येणार बघ. शेत नाही, तालीम नाही, काय उपयोग नाही माझा. या घरातनं बाहेर पडण्यात काय अर्थच नाही आता.